नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी संपल्यानंतर फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी आता काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। या दृष्टिकोनातूनच आपण फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेत आहे। यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये धुलदेव फलटण शहरालगत असलेल्या आणि श्रीराम कारखान्याच्या जवळ असलेल्या जी ग्रामपंचायत आहे ती धुलदेव या ग्रामपंचायतचा आपण आढावा घेणार आहोत। धुलदेव ग्रामपंचायतची सदस्य संख्या ही 9 आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 2708 मतदान या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्रामुख्याने शिवसेना राजे गटाचे प्राबल्य गेल्या अनेक वर्षांपासून आहे। या गावामध्ये राजे गटाचे 2 गट कार्यरत होते, मात्र गत 2-3 वर्षांपासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकदही वाढत चाललेली आहे। आता गत पंचवार्षिक मध्ये एससी साठी या ग्रामपंचायतचे सरपंच पद आरक्षित होते। यामुळे संपूर्ण 5 वर्ष पॅनल मधून एससी कॅन्डिडेट विजय न झाल्यामुळे 5 वर्ष उपसरपंचांनी या ठिकाणचा कार्यभार पाहिलेला आहे। आता आगामी कालावधीमध्ये या ग्रामपंचायतीसाठी ओबीसी सर्वसाधारण असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले आहे। धुलदेव ग्रामपंचायत मध्ये प्रामुख्याने जवळपास 500 ते 550 मतदान हे धनगर समाजाचे आहे, तर 500 ते 550 मतदान माळी समाजाचे आहे आणि निर्णायक मतदान आहे ते रामोशी समाजाचे। साधारणपणे 475 मतदान हे रामोशी समाजाचे आहे, तर इतर मतदान या ठिकाणी असे सर्व 2700च्या आसपास मतदान आहे। या धुलदेव गावामध्ये प्रामुख्याने राजेगट शिवसेनेचे 3 तगडे नेते आहेत। यामध्ये माजी सरपंच व्यंकटराव धडस, त्याचबरोबर माजी सरपंच आणि फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक परशुराम फरांदे, त्याचबरोबर माजी सरपंच अर्जुन ननवरे हे शिवसेना राजगटाचे दिग्गज कार्यकर्ते आहेत। याबरोबरच भारतीय जनता पक्षाकडूनही आता मजबूत फळी या ठिकाणी होत चाललेली आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी बाळासाहेब ननवरे कार्यरत आहेत। याबरोबरच माजी सरपंच जालिंदर भिवरकर, सुभाष शिंदे, चैतन्य खरात, त्याचबरोबर दिलीप शिंदे, प्रमोद पोद्दार, माणिकराव करणे आदी कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यरत आहेत। आता पुढच्या थेट सरपंच पदासाठी या ग्रामपंचायतसाठी किती जण रिंगणात उतरणार, या ठिकाणी दुरंगी होणार की तिरंगी, की आणखीन चौथा उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरतो का, हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। प्रामुख्याने माळे आणि धनगर असा संघर्ष अनेकदा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे, मात्र येणाऱ्या ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी धनगर समाजाकडून कोण कोण रिंगणात उतरतंय, त्याचबरोबर माळी समाजाकडून कोण कोण रिंगणात उतरतंय आणि याबरोबरच या गावामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेही या गावामध्ये कार्यरत आहेत। यामुळे या गावची ग्रामपंचायतची आगामी थेट सरपंच पदाची निवडणूक तिरंगी होणार का, हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। फलटण शहरालगत असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये धुळोबा देवस्थान अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या ठिकाणी वर्षभरातून अतिशय मोठी यात्रा या ठिकाणी भरते। या यात्रेला महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त या ठिकाणी भेट देत असतात। याबरोबरच पौर्णिमा आणि अमावस्या यावेळी हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। फलटण शहरालगत अगदी श्रीराम कारखान्याच्या जवळ असलेल्या पूर्वेला, श्रीराम कारखान्यापासून पूर्वेला असलेल्या या ग्रामपंचायतचे अनेक लोक हे दररोज फलटणला येत असतात। यामुळे या गावातील मतदार हा जागरूक आहे आणि याचमुळे या गावामध्ये आता काटेकी टक्कर होणार का, तिरंगी लढत होणार की दुरंगी लढत होणार, त्याचबरोबर माळी विरुद्ध धनगर समाजामध्ये सामना होणार की धनगर विरुद्ध धनगर, की अन्य कोणामध्ये सामना होणार, हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं, जरूर धुलदेव ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी कोणाची वर्णी लागू शकते, जरूर
कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. भाजपकडून कोण कोण रिंगणात उतरू शकतं, त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादीकडून कोण कोण, शिवसेनेकडून कोण कोण रिंगणात उतरू शकतं आणि अन्य अपक्ष कोण कोण रिंगणात उतरू शकतं, याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.